नमस्कार मित्रांनो, आज आपण भेंडी आपल्या ग्रोइंग बॅगमध्ये लावणार आहोत. यासाठी आपल्याला 12 बाय 12 इंचाची ग्रोइंग बॅग घेतलेली आहे. तुम्ही 15 बाय किंवा 18 बाय 12 इंचाची पण ग्रोइंग बॅग घेऊ शकता. जेवढी जास्त मोठी ग्रोइंग बॅग तेवढे जास्त तुम्ही त्याच्यामध्ये रोपं लावू शकता. आता याच्यासाठी आपल्याला उत्तम दर्जाची माती तयार करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये आपण 30% शेणखत, 30% कोकोपीट आणि 40% मातीचा वापर केलेला आहे. आणि या मिक्सचरला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मातीची सुपीकता वाढेल. बियाणांचे जर्मिनेशन लवकरात लवकर होण्यासाठी आपण बियाणांना पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आहे. आणि या बियाणांना लावत असताना बियाणे हे मातीमध्ये पूर्णपणे आत जातील याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आणि बियाणे लावत असताना 1-2 न लावता त्याची क्वांटिटी जास्त वाढवून 7 ते 8 तर बियाणे लावावेत. कारण की काही बियाणे जर्मिनेशन नाही झाले तरी पण आपल्याला 2-3 तर त्याच्यामध्ये रोपं लावता येतील याचा विचार करणे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बघू शकता की आपण प्रत्येक ठिकाणी बियाणे लावत आहोत आणि त्याच्यावर मातीचा पण थर लावत आहोत, जेणेकरून बियाणे हे मातीच्या आत व्यवस्थितपणे जातील आणि जर्मिनेशन त्याची फास्ट होईल. आता आपण याच्यामध्ये बियाणे पूर्णपणे लावून घेतलेले आहेत. आता आपण याच्यावर शेणखताचा एक लेअर टाकत आहोत, जेणेकरून आपली बियाणे मातीमध्ये आणि शेणखतामध्ये व्यवस्थित जाऊन बसतील आणि त्याचे जर्मिनेशन फास्ट होण्यासाठी आपल्याला मदत होईल. तुम्ही पाणी देण्यासाठी अशा बॉटलचा पण वापर करू शकता. आपण याला वरून होल पाडून याचा शावर टेक्निकचा वापर करत आहोत. तुम्ही पण अशा प्रकारची बॉटल वापरून त्याला पाणी देण्यासाठी मदत करू शकता. आता पाणी देत असताना आपले बियाणे वर येणार नाहीत किंवा डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेणे पण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाण्याचा फ्लो कमी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. 12 दिवसानंतर आपले बियाणांना अंकुर फुटून ते रोपामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपण बियाणे लावले होते त्या ठिकाणी 2 रोपांची चांगल्या प्रकारे ग्रोथ आपल्याला दिसून येत आहे. यावेळी आता रोपांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपला 18 दिवसानंतरचा रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे हेल्दी अशी भेंडीची रोपं आलेले आहेत. या स्टेजला आल्यानंतर भेंडीची रोपांची वाढ ही खूप फास्ट प्रमाणात होत असते. याला फक्त पाण्याचे नियोजन व्यवस्थितपणे करणे खूप महत्त्वाचे आहे. देत असताना घ्यायची काळजी म्हणजे आपली जी माती आहे ती कधीही वाळू नये याचा विचार करावा आणि पाणी व्यवस्थित टाईम टू टाईम देत राहावे. पुढचा अपडेट बघण्यासाठी आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.